विश्वास आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी नम्र विनंती करतो। माझ्या शेतकरी भावांनो आणि बहिणींनो, मी तुमच्याशी संवाद करायला आलोय खरा, पण तुम्हीच एवढं प्रभावीपणाने बोलताय, मला तर काही शब्द सुचत नाहीयेत। आज हा माझा चौथा दिवस आहे मराठवाड्यात फिरतोय आणि तुम्ही जे काही मला सांगितलं, तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला काय नवीन सांगितलं? व्यथा त्याच आहेत। पहिल्या दिवसापासून याच व्यथा, हाच त्रास माझा सर्वसामान्य शेतकरी आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी महिला सुद्धा मला सांगतात। आताच हे सरकार आहे, आपल्याला सांगितलं काय काय कसं त्यांचं चाललेलं आहे। म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच, मत तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागली। आलं होतं ना काल एक प्रकरण, कोणाचं? आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, काही जणांनी विचारलं, तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया, काहीच होणार नाही याच्यामध्ये। एक दोन दिवस तुम्ही बसाल बोंबलत सगळे, आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू, ही चौकशी करा, ती चौकशी करू। मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही। चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला। झाले की नाही तसं? तसंच होतंय। किती प्रकरणं काढायची यांची? आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं। कोणाचं आलं होतं? जैन मठ, माहिती आहे ना तुम्हाला? ते सुद्धा गेलं आता। कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण, आत्महत्या का हत्या, ते थोडंसं वरती येतं, पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं, ते विसरून जातो। आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर सरकारला मतचोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये। आता याच्यात दोन गोष्टी आहेत, एक ईव्हीएम आणि दुसरं बोगस मतदान। म्हणजे सहज एक कोणीतरी मला काही एक विनोद सांगितला, तो सांगतो तुम्हाला। जेव्हा आपण शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा आपण काय सांगतो की तुम्ही मशालीवरती, मशालीचं बटन दाबा, मत शिवसेनेला मिळेल, बरोबर आहे ना? आता पवार साहेब काय म्हणतात की तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्या म्हणजे तुतारीवरचं बटन दाबा, मत त्यांच्या राष्ट्रवादीला मिळेल। काँग्रेसवाले काय सांगतात, तुम्ही हाताचं बटन दाबा, मत कोणाला मिळेल? काँग्रेसला मिळेल। भाजपवाले काय सांगतात, कोणतेही बटन दाबा, मत आम्हालाच मिळेल। ही लोकशाही आपली। आणि लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितलं तर तुम्ही देशद्रोही आहात। मग तुम्ही आता नवीन त्यांनी शब्द काढलाय, शहरी नक्षलवाद, म्हणजे शहराच्या बाजूला शहरी नक्षलवाद, ग्रामीण भागाला नक्षलवाद। आता या दादानी परभणीच्या कलेक्टरची गाडी फोडली, काय दुसरा उद्योगधंदा नाही त्याला? पण जर तहसीलदार असं म्हणत असेल की तुम्ही जावा, मुख्यमंत्र्याकडे जावा, मग काय करायचं? तिकडेच आवाज नाही काढणार तर दुसरं काय करणार? याच्यासाठी काय सरकार तुम्हाला पैसे देत नाही, आणि सरकार पैसे देते ते या सगळ्या गरिबांच्या खिशातनं पैसे घेऊन तहसीलदाराला म्हणा, तू तुझ्या घरचं तुझं सगळं संसार चालवतोयस, तू का आकाशातनं नाही टपकलास? आणि या तहसीलदारांनी मी आज सांगतोय की जर येत्या काही दिवसात माझ्या गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांच्या जमीनचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली नाही तर अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल, तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही तिकडनं। जा मग मुख्यमंत्र्यांना बोलव, आम्ही तुला हलू देणार नाही, आम्ही नाही जाणार मुख्यमंत्र्यांकडे। पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा सोडा यांना सोडा। आणि तेव्हा पोलिसांना पण सांगतोय की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात ना, मग जरा तुमच्या मायबापासाठी, तुमचा मायबाप जर का आक्रोश करत असेल आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर येत असतील, खरं त्यांनी येण्याची गरज नाही। सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं। शेतकरी काही भीक मागतच नाहीये। कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्जमाफी द्या म्हणताय? आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा। मग तुम्ही हातपाय ना हलवता, अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला, काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हलून सुद्धा, मरमर मरून सुद्धा जर तो, आणि ही आता आपत्ती आहे,
अशी आपत्ती सगळे इथले बुजुर्ग जे शेतकरी आहेत ते सुद्धा सांगतील की एवढ्या 100-1 वर्षामध्ये एवढी आपत्ती कधीही मराठवाड्यावरती आलेली नव्हती. म्हणजे मी मराठवाड्यात आपण सुरुवात कुठून केली ती लातूर वगैरे त्या भागातनं सुरुवात केली या दौऱ्याला. पहिलं पैठणला गेलो, तिथून सुरुवात केली. काही काही ठिकाणी सांगतात की म्हणजे तिथेही आम्ही गेलो होतो. एक मजल्यापर्यंत पुराचं पाणी चढलं होतं. नदीतनं पाण्याचे लोट जे आले सगळं उद्ध्वस्त करून घेऊन गेले. जमीन खरडून गेली, विजेचे खांब पडले, काही घरं वाहून गेली, घरादारातले सगळी भांडीकुंडी वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं. आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती? आज येताना मी आता बातमी वाचली, आपले कृषी मंत्री कोण माहिती आहेत का रे तुम्हाला? नाही, दत्तात्रय भरणे, बरोबर ना, माझ्याही मंत्रिमंडळात ते होते. म्हणजे एक तर आता मंत्री कोण, कोणत्या खात्याचा आणि तो काय करतो, दिसतो कसा, हेच लोकांना माहिती नाही. त्यांनी सांगितले की कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि त्याची समितीचा अहवाल एप्रिलपर्यंत येणे अपेक्षित आहे. एप्रिलपर्यंत येणे अपेक्षित म्हटल्यानंतर तुम्ही निर्णय घेणे कधीपर्यंत अपेक्षित आहे? जून मध्ये कर्जमाफी करणार. मी तर म्हणतो माफी शब्दच नकोय, कर्जमुक्ती पाहिजे. कारण माफी गुन्हेगाराला करतात. आता जून मध्ये कर्जमुक्ती केल्यानंतर तुम्हाला चालतंय का रे, मी जातो घरी? आता जर का तुम्ही ज्या संकटात आहात आणि तुम्हाला कर्जमुक्तीचा गुळ कोपराला जूनचा लावला असेल तर चालतंय तुम्हाला? बरं, आता तुम्ही सगळे शेतकरी आहात ना, तर माझ्यासारखे शहरी नाही, मी खरं सांगतो, मला शेतीतलं काही कळत नाही. आता तुमचं नुकसान झाले ना की नाही झाले? पंचनामे झाले की नाही झाले? बरं, आता जर का पथक आलं तर पंचनामा कसा करणार, कसला करणार? नाही, कारण नाही, काहीच राहिलं नाही तरी देखील तुम्ही काय घरी बसलात का कामाला लागलात ना. मग आता तुम्ही जर का, मी अगदी काल परवाचीच गोष्ट आहे, एक ते फोटो पण आलाय माझा, आंबारस वगैरे सगळे होते, खैरे साहेब होते, ते एक जण तो पेरणी करत होता आणि पेरणी करताना तो भूम पेरणी करताना रडत होता मी बोलताना, पण त्याचं काम चालू आहे, काय करणार? नाही तर उद्या काय खाणार? आता जर का मी समजा मी अंबादास खैरे साहेब पथक म्हणून गेलो असतो तर काय बोललो असतो, काय प्रॉब्लेम नाही, शेतकरी पेरणीला लागलेला आहे, ह्याचं काही नुकसान झालेलं नाही, गेला असताना रिपोर्ट. मग कसला डोंबल्याचा पंचनामा करणार? जमीन खरडून गेलेली आहे. काय काल सुद्धा तो एक शेतकरी बसला होता, तो म्हणाला इथून 1 किलोमीटरवरती जमीन, कोणी यायला तयार नाही. बरं, खरडून गेलेली जमीन पूर्ववत व्हायला किती दिवस लागतात? 2 ते 3 वर्ष किमान. त्याच्यासाठी आधी तुम्हाला माती द्यावी लागेल. इकडे विहिरी गाळाने भरलेल्या आहेत आणि जमीन पूर्णपणे खडकाळ झालेली आहे. माती आणणार कुठून? कोण देणार माती? 3.5 लाख रुपये तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीला कसे देणार ते? मनरेगातून असे पैसे काढून देता येतात का? म्हणजे हा सगळा जो काय बोगस कारभार आहे दगाबाजीचा, हा बघितल्यानंतर आपण नुसते असे गप्पा मारून बसणार का? संवाद दौरा मी केलोय, संवाद दौरा, पण किती काळ संवाद करत बसणार? नुसतं बोलत बसणार का कधी उठून उभं राहणार आणि काय जाब विचारणार आहात की नाही? मी या शेतकऱ्याचं खरंच कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो मी. तुम्ही गाडी फोडली तरी अभिनंदन करतो, कारण तुम्ही नाईलाज म्हणून तुम्ही धोंडा मारलेला आहात. नाईलाज म्हणून ती धोंडे मारण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे. म्हणून धोंडे मारा किंवा मारायलाच पाहिजे असं माझं काही तुम्हाला म्हणणं नाहीये. पण आपण काय करतो, मोर्चा काढला, मोठा मोर्चा काढतो. एक दिवस सगळं काय होतं, दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी विषय काढतात, मोर्चा विसरला जातो. एक दिवस आम्ही चक्काजाम करू, सगळे चक्काजाम होतो, दुसऱ्या दिवशी परत कोणाचा तरी एखादा घोटाळा येतो, 2-3 दिवस गाजतो, चक्काजाम गेला केराच्या टोपलीत. एक दिवस आम्ही रेल रोको करू, एक दिवस रेल रोको करतो, लोकांना त्रास, सगळ्यांना त्रास, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणे माझ्या मागला. कारण सरकारने तुमचं पाणी जोखलंय, सरकारने तुम्हाला ओळखलंय. सरकार काय म्हणतंय, ते किती दिवस बोंबलतील, किती दिवस म्हणतील, थोडे दिवसांनी आपले आपले कामाला लागतील, काय असेल नसेल ते पुन्हा गहाण टाकतील, पुन्हा काहीतरी कर्ज काढतील, काहीतरी करतील आणि लागतील कामाला. रात गई बात गई. आपण मधल्यामध्ये निवडणुका काढून घेऊ. आता निवडणुका लागल्यात, नगरपालिका परिषदा, मग जिल्हा परिषदा वगैरे, पालिका, महापालिका सगळ्या येणार.
आणि केंद्रीय पथक तुमच्या गावात आलं होतं की नाही मला कल्पना नाही. परदेशी समिती आली का? 18 जुलैला या परदेशी समितीची घोषणा केली. तेव्हा होते मला वाटतं कोकाटे, त्यांनी जाहीर केलेली आहे. मग जुलैपासून आतापर्यंत परदेशी झोपले. त्याच्यानंतर आपत्ती आली, सप्टेंबर मध्ये मोठी आपत्ती आली, नंतर पाऊस चालूच आहे. आता पाऊस थांबलाय. आता 4 दिवस झाले. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ढगाळ वातावरण होतंच, पण अजूनही कोणती समिती आली नाही. केंद्रीय पथक आता येऊन गेलं. आणि तुम्ही लिहून ठेवा, ज्या अर्थी केंद्रीय पथक आता येऊन गेलेले आहे तेव्हा निवडणुकी आता येतील ना, जिल्हा परिषद वगैरे, तोपर्यंत आपले पंतप्रधान तुमच्या तोंडाला पानं पुसायला एखादं पॅकेज आणखीन जाहीर करतील. आत्ता पाहिजे मदत. आणि पंतप्रधानांनी मी त्याही वेळेला सांगितलं होतं, बिहारच्या निवडणुकीत कोणी न मागता सर्व जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात पंतप्रधानांनी केंद्रातून 10-10 हजार रुपये टाकले. आणि आपले मुख्यमंत्री जे मी फिरतोय आज, मुख्यमंत्री फिरायला पाहिजेत. मुख्यमंत्री बिहारला फिरतायत. नुसते नाही फिरत, त्यांचं भाषण आहे. माझ्या तुमच्याकडे पण क्लिप आली असेल, हिंदी में बोल रहे हैं. नहीं, इधर आओ. नहीं, मैं आपको बताता हूं, हमारे जो प्रधानमंत्री जी हैं उनका सभी राज्यों पर प्यार है, महाराष्ट्र पर भी है, लेकिन अंदर की बात आपको बताता हूं. अरे क्या बनियन की जाहिरात है? ये अंदर की बात है. अंदर की बात आपको बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार के ऊपर है. करा ना, सगळ्यांवरती प्रेम करा. प्रेम कोणी कोणावरती करायचं, तुम्ही सगळ्यांवरती करा, कारण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. बिहारचे नाही आहेत, गुजरातचे तर, फक्त गुजरातचे तर नाहीच नाही, तुम्ही महाराष्ट्राचे सुद्धा पंतप्रधान आहात. बिहारला निवडणुकांसाठी जर पंतप्रधान कोणी न मागता, कोणती समिती न नेमता, अभ्यास कोणताही न करता सर्व महिलांच्या खात्यात मतांसाठी 10-10 हजार रुपये टाकत असतील, तर मी पंतप्रधानांना आज विनंती पण करतोय आणि आव्हान पण देतोय की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, मणिपूर सकट प्रत्येक माझ्या देशातल्या महिलेच्या खात्यात 10-10 हजार रुपये तुम्ही टाका. काय चूक आहे? हा काय टोमणा मारला? कारण मुख्यमंत्री म्हणतात टोमणा मारला. उद्धव ठाकरेंनी विकासावरती केलेले एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मी परवाही त्यांना कुठलं गाव, त्या गावामध्ये जे पाणी वगैरे चढलं होतं ना, तिथे सिरसाव, त्या गावात त्यांना आव्हान दिलं. मी त्यांना म्हटलं आज मी सिरसाव गावातच राहतो, तसं आता मी तुमच्या गावात राहायला तयार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी इकडे हेलिकॉप्टरने यावं. फक्त अट एक आहे, मुख्य रस्त्यापासून इथपर्यंत गाडीतनं यायचं आणि किती हाडे शिल्लक राहतात ते दाखवायचं. मग विकासावरती बोला. आज शेतकरी पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे. खरडून गेलेल्या शेतकऱ्यासमोर मी जाऊन काय सांगू? तुझ्या उरावरनं मी आता शक्तीपीठ महामार्ग नेतोय, हे सांगू? हा विकास? आणि शक्तीपीठ महामार्ग इथे त्याचा तेवढा प्रभाव नसेल. काल होतो तिकडे होता. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पण त्याच्यात जाणार आहेत. आणि मागणीच कोणाची नाहीये. पण काल राहुल तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. शक्तीपीठ महामार्गाला सिमेंट किती लागणार? 12 कोटी बॅग. हा आत्ताचा पहिलं प्राथमिक अंदाज. आता त्याचा नारळ फोडतानाचा खर्च किती आहे? 86,000 कोटी. आता हे सिमेंट कोणाचं वापरणार? मग तुम्हाला कळेल की कोणासाठी हा मार्ग आहे, विकास कोणाचा होतोय. कोणाचं सिमेंट? अदानी. आणखीन तुम्हाला त्याच्यात सांगतो, अंदर की बात बतातो. अब मैं आपको अंदर की बात बताता हूं. मुंबईच्या बाजूला कल्याण डोंबिवली आहे, माहिती आहे तुम्हाला? त्या तिथे मोठी जमीन ही अदानीला सिमेंट कारखान्यासाठी. आणि जसा इकडे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, तसं तिथे सिमेंट कारखान्याला, कारण प्रदूषण होऊ नये म्हणून तिथले स्थानिक रहिवासी त्याला विरोध करतायत. पण ते नियम बदलून, पंतप्रधानांनी केंद्रामध्ये नियम बदलून अदानीला सिमेंट कंपनीसाठी तिकडे जागा दिलेली आहे. मग कोणाचा विकास? आणि माझा शेतकरी आत्ताच त्याच्या हातामध्ये भिकेचा कटोरा घ्यायचंच बाकी आहे. हे शक्तीपीठ झालं, जमिनी गेल्या की तो भिकेला कंगाल झाला तर मरे ना का? शेतकरी मेला. आता तू दादा बोलला ना आत्महत्या, अरे करा ना आत्महत्या. सरकारला बरंच पडतंय, शेतकरी कमी होतोय. पण तुम्ही सगळे एकवटून सरकारचा गळा दाबत नाही.
त्यांचा सरकारचा श्वास कोंडत नाही ना तोपर्यंत तुमच्याकडे कोण लक्ष देणार नाही. आणि शिवसेना म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोतच, त्याच्यात काही प्रश्नच नाही. तुम्ही स्वप्नातही याचं कधी समजू नका की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडू. पण आता मी जे 2 कार्यक्रम देतोय ते तुम्ही अंमलात आणणार असाल तर आपण सरकारचा गळा पकडू शकतो. काय कार्यक्रम? मी 2 गोष्टी सांगितल्यात. इथे तर माझे आमदार खासदार म्हणजे आमदार जरी तिथला निवडून आलेला असला मतचोरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करून तरी खासदार आपला आहे आणि तुम्ही सगळे तर आमचेच आहात. मग जाऊन बसायचं तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये आणि त्याला सांगायचं की तुला आम्ही शिवी गाडी काही करणार नाही, तुझी गाडी वगैरे काही फोडत नाही आम्ही, उलट तुझ्यासाठी आम्ही डबा पण घेऊन आलेलो आहे जेवणाचा. आणि त्या जेवणाचा डबा कसा न्यायचा? तुम्हाला आता काही धान्य मिळते ना, तांदूळ कसा स्वच्छ मिळतोय? कसा आहे तांदूळ? अरे अन्नदात्याला आता अन्न वाटलं जातंय. गहू कसा मिळतोय? सडका. तांदळामध्ये किडे, त्याच्यानंतर हायब्रिड. हे मला परवा त्या आजीनी शेतकरी पहिल्याच बैठकीमध्ये तेव्हा मी बघितलं अक्षरशः हाता आळ्या पडलेल्या आहेत तांदळामध्ये, गहू किडलेला आहे, सडलेला आहे. त्याचंच सगळं अन्न शिजवा आणि सांगायचं बाबा हे जसं तू आम्हाला वाटलं ना तेच तुला शिजून आम्ही तुला देतोय, खा पी मस्त ताजा तवाना हो, पण आमचं काम कर. हे काम केल्याशिवाय तुला सोडत नाही, नाही तर मुख्यमंत्र्याला बोलव मग तुला सोडतो. पंचनामे कर. आणि ज्यांचे पंचनामे केलेत, आमची तर मागणी आहे पूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत. पण ते देईपर्यंत कर्जमुक्ती तर करायला लावायचीच. पण इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप जी मुख्यमंत्र्यांनी मारले त्यानुसार खरडून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये, बागायती जमिनीला काय असेल ते तेवढे रुपये, जिरायतीला काय असतील ते, बहुवर्षी काय असेल काय, ह्या सगळ्यांना जे काय तुम्ही तुमच्या शब्दाचे खेळ केलेत ना ते पहिले पैसे हे तुझ्या पंचनाम्याचा रिपोर्ट पाठव आणि आम्हाला पैसे आमच्या खात्यात जमा करून दे, तर आम्ही इथून तुला सोडतो. आणि दुसरा एक महत्वाचा आणखीन एक भाग की निवडणुका तर येणार. जसं मोदीजींनी नोटबंदी केली होती तशी तुम्हाला महायुती सरकारसाठी वोट बंदी करावी लागेल. तुम्हाला गावाच्या गावाने निर्णय घ्यावा लागेल की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही, जोपर्यंत आम्हाला विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत. अरे असे लेचपेच बोलून काय होणार आहे? नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत. शाबास. कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत. मग गावागावात बोर्ड लागले पाहिजे ते की जोपर्यंत हे नाही. कारण का निवडणुकीच्या आधी तुम्ही सांगितलं ना, मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री तेव्हा उप होते, भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. आणि आता विचारलं तर सांगतायत आम्ही योग्य वेळेला करू. तुम्हाला योग्य वेळ निवडायची संधी दिली होती, तुम्हाला तारीख लावली, या दिवशी मतदान करा. मग त्यांना सांगायचं की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देणार नाही. तोंडावर ठणकावून सांगा तर आणि तरच सरकार गुडघ्यावरती येईल, नाहीतर येणार नाही. आहे जरा तुमच्यात आहे ना, प्रत्येक ठिकाणी मला नांगर दिला जातोय, मला आसूड दिला जातोय, पण आसूड माझ्या समोर बसलेला आहे शेतकऱ्याचा. तुम्ही शेतकरी आहात, हातात आसूड आहे. हे कोरडे तुम्ही सरकारवरती ओढले पाहिजेत. आणि बघू ना कोण तुमच्या केसाला धक्का लावतो. शिवसेना आहे तुमच्या सोबत. आता जाब विचारायला लागा. जसं तुम्ही तुमच्या व्यथा माझ्याकडे मांडल्या, नुसत्या व्यथा मांडून नाही चालणार, अश्रू ढाळून काही होणार नाही. एक डोक्यात तिडीक जाऊन उभं राहिलं पाहिजे आणि सरकार घाबरलं पाहिजे तुम्हाला. अरे आत्महत्या कसले करता? आत्महत्या अजिबात करायच्या नाहीत. घरदार उघडं पडतंय. काल परवाकडेच राजुरा म्हणजे चंद्रपूरमध्ये एका महिला शेतकरी यशोदा राठोड 68 वर्षाची महिला, तिने आत्महत्या केली. मी समजू शकतो शेतकऱ्याच्या समोर आत्महत्या नाही तर दुसरं काय करू, पण आत्महत्या केली तर प्रश्न सुटत नाहीयेत, प्रश्न वाढतायत. मर्दासारखे उभे राहा. आम्ही आहोत तुमच्या सोबत. आणि हे दोन निर्णय हे तुम्हाला मान्य असतील तर त्याची अंमलबजावणी मला पाहिजे. आता आपण दगाबाज सरकारचा पंचनामा करायचा. या पॅकेजची पोलखोली आपण करायची. तुम्ही प्रत्येकाने हातामध्ये कागद पेन घेऊन प्रत्येक गावात जा आणि तहसीलदाराला सांगायचं की पहिलं तुझ्या सर्कलमध्ये
किती पंचनामे केले त्याची यादी दे. किती जणांचे पंचनामे करून केले नाहीत त्याची यादी दे. नुकसान भरपाई किती ना मिळाली किती ना मिळायची त्याची यादी दे आणि ती रोज आम्हाला तुझ्या दारावरती लागलेली दिसली पाहिजे. आम्ही तुझा आता पंचनामा करतोय. मी जे बोललो होतो त्याच्याप्रमाणे आता यावेळेला तिसऱ्या वेळेला मराठवाड्यात आलोय. आपत्ती आली होती त्याही वेळेला आलो, मोर्चासाठी आलो, मोर्चात बोललो होतो, तसं आजही आलो. आता परत पुढच्या महिन्यामध्ये येईल. पण आल्यानंतर मी काही बोलणार नाही, तुम्ही काही बोलायचं नाही. तुमच्या हातातला फक्त मला कागद पाहिजे आणि तो कागद या दगाबाज सरकारच्या पंचनाम्याचा पाहिजे. आता लढायचं, नुसतं आता अश्रू गाळत बसायचं नाही आणि या दगाबाज सरकारचा पंचनामा आजपासून सुरू करा. जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही आणि लढण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत उभी आहे.